मित्राने मला फोन केला, आज सांगतो फिरायला जायचं आहे तर जाऊया. तर मी तयारी करून आलो मित्राच्या घरी. आलो तर बघतो का हे सगळे रेडीच होते. रेडी आहे तर सांगतो जायचं पुढं, जायचं आहे गालतरा गोवर्धनला. तर चला ना आम्ही पण निघालो. आता निघालो होतोच ना, बघतो का याचं मी थोडं उडवत होतो. एडिट करायला फार भारी शिकवतो. निघालो घरी, कपडे बिपडे संग एक साईड घालून. तिकडून पण आलं ते पण ब्लॉग काढत आलेला. मी पण फिरायला जायचं असला का ब्लॉग आमचा चालूच असतो आणि मी मोबाईल घेतला ना, मी पण ब्लॉग काढतात ना, गाडीवर बसलो. इकडे बोटायला दाखवले ना, आम्ही निघालो तर काय ह्यो सरकारी रस्ता. खड्डे पडले तर काय ना, पाऊस आमच्याकडे जामच पडलेलो ना. निघालोच आम्ही तर हे चांगला रस्ता थोडाफार शूट इकडे काढला ना, आम्ही निघालो. आमचा मित्र होता पुढं. पोहोचलो आम्ही कंचाळलो. मित्राला घेतलं सेल्फी स्टँड घ्यायचा होता ना, आम्ही गेलो दुकानामध्ये. त्याने घेतला, चेक करायला लागला. आम्ही थोडं इकडे शूट करायची मागे. थोडी गर्दी वाढली त्याच्यासाठी मित्र पण भेटला नाही. फायनली आम्ही घेतला ना, निघालो ना. इकडे बघतो तुषार गेलेला तिकडे पोरी बघायला म्हणजे त्यांनी पोरी पाहिलेली. आम्ही त्यांना गाडीवर बसून आम्ही निघालो. थोडाफार आलो आम्ही अर्ध्या रस्त्याला ना. मी डबल कॅमेरा चालू केला ना, शूट घेतला. थोडा वातावरण पण भारी होता तर एक नंबर. थोडा शूट बीट घेतला ना, मित्र होता मागे. आम्ही निघतो तर पुढे. तुम्हाला दाखवतो यो कवजाचा नजारा पण एक भारी कवजाचा पण नजारा एक नंबर होता आणि त्याच्यासाठी थोडाफार जवळ शूट घेतला त्याचा. एवढं खास दिसलेला, लांबून भारी दिसायला. निघालोच आम्ही ना, बघतो काय मस्त वातावरण भारीच ना. पुढं आलो ते टोल नाका बंद पडलेला पण भारीच होता. तुम्हाला दाखवतो नजारा कोयजाचा साईडचा, म्हणजे साईडला शूट घेतलेला होता ते तुम्हाला दाखवतो. तर शूट भारीच आहे. पुढं दाखवतो काय झाडे लागले म्हणजे इकडे डोंगराच्या साईडला वाघ बिघ असतातच. रात्रीचं कोणी एकटं येऊ नये. आणि पुढे जातं तर काय हे नजारा बघा. रस्त्याला भात सुकट टाकलेला होता, म्हणजे पाऊस जामच ना. आम्ही पोचलो अमरापूरच्या आतमध्ये गेलो आणि बघतो रस्त्याला स्विमिंग पूल आम्हाला भेटलेला होता. ह्या स्विमिंग पूल त्याच्या पुढे आम्ही गेलो आणि पाहतो इकडे घराबिरा सगळं आम्हाला भेटले कमल पूल आम्हाला खुडायचे होते पण आम्हाला खुडता आले नाही. त्यासाठी आम्ही डबल निघालो. फुल पण भारी फुललेले. मला खोडाचे फुल चान्स होते पण एवढे पॉइंट पाण्यामध्ये होते, म्हणजे आम्हाला फुल खुडताना आले. त्यासाठी आम्ही निघालो तर आम्ही फायनल निघालोच ना. पाहतो तर काय मित्र लागला तर तिकडं चारा घालायला गाईंना, आणि त्यांनी चारा बिरा हातबीत लावला ना, आम्ही निघतो तर ते काय बघलेलं ना, तर ते संग विकायला चारा संग ठेवलेला आम्हाला वाटले नव्हतं. पण असं काय तिथं स्कॅनर आणि पैसे भरायचे होते चारा घेऊन. त्यासाठी आम्ही पुढे निघालो. सगळं काम बिम सगळीकडे चालूच होता आणि इकडं आम्ही फिरायला निघालो. थोडाफार आम्हाला माहिती नाही तर आम्ही एवढं गेलेलो. आणि पुढे थोडेफार होताच काम बिम रेडी, सगळ्यांचं काम चालू होतं. आणि पुढे गेलं तर आमची पोस्टिंग चालू होती. त्यानंतर पोस्ट बरोबर नाही देत जसे आम्ही हसायला लागलो. आणि हसतात पुढं गेलो आम्ही. थोडंफार मी पण थोडा शूट बीट घेत होतो. रस्ता भरपूर होतो पण गल्या होते, म्हणजे जायचं कुठून वाटतो काय. तर तुषार लागलेला होता फोटो बिटो काढायला लागला. आम्ही त्याचा शूट थोडा घेतला फुलांसमोर. आणि पुढं बघतो तर काय मॅप बीप सगळी काय होता. आणि इकडं अविनाश ब्लॉग काढत होता. आणि तर प्रेम बघायला लागलेला होता. जोडीदार होता मयूर, मी होतो गणेश. आणि थोडंफार इकडं आलो तर मंदिरांचा शूट घेतला आणि इकडे आलोच. रस्ता एवढं भयानक होतं का काय सांगता नाही. आम्हाला गरम माहिती नाही तर एवढं आम्ही बोलायला लागलो. आणि तिकडे गेलो पुढे तर एक ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून बघतो इकडे थोडा सोडीला इकडे आहेत मूर्त्या आहेत. त्यासाठी इकडं सगळं झाडं बिडं सगळीकडे लावलेले आहेत. आणि तुषारची हस चालली मला काय समोर गेलो तर बघतो काय आम्हाला मूर्ती भेटली कृष्णाची. आणि पुढे जातो आम्ही, त्याला मासे पण थोडे बघायला भेटले. मासे होते ना, त्याच्यासाठी होते गावठी मासे पण त्याच्यात आपल्याला होते चिल्लाफी. आणि त्याच्या साईडला तिकडे मासे नव्हते. आणि शूट बीट घेतला. तुषारला लागला तर फोटो काढायला. इकडे होत्याच बसलेलो. सांगते तर पुढे संग जाऊ. पुढे गेलो तर बघतो काय पुढे निघालो. चाललेलो होता आम्ही. फोटो इकडे आम्ही काढू. इकडे गाड पण होता. आणि इकडे पाहतो तर काय मूर्त्या होत्या. आणि राधाजी कृष्णाच्या मूर्त्या होत्या. आम्ही पाहिलं तर नाही.
इकडे तुषार आणि अविनाश फोटो काढत होते आणि इकडे निघालो आम्ही. फोटो झाले आमचे, निघणार होतो ना, लावलेलं होत्या. सूर्यांना भूक लागलेली. भूक तर लागली म्हणजे आणि जेवायचाच होता आम्हाला. त्यासाठी आम्ही बोला आम्ही पुढे शूट काढत होतो. पाहतो काय तुषारने पाहिल्या होत्या पोरींसाठी त्याच्या नजरा एक नंबर. ते पोरींच्या नजरा पोरींकच होते. त्यासाठी आम्ही काय बोललो नाही. आम्ही चला निघू पुढे गेलो तर जरा एवढ्या नजरा होत्या का सांगता नाही येत. मी बोलत निघालो पण माझा आवाज एवढा बसलेला, काहीच बोलून निघालो तर पुढे बघतो पब्लिक पण जामच होते. आणि त्यासाठी आम्ही शूट घेत चाललो आणि पुढे जातो तर आम्हाला भेटली मूर्त्यांचा थोडाफार मी शूट घेतला आणि तिथं निघालो आम्ही पुढे. माझा घस्सा एवढा बसलेला, माझा थोडा आवाज नव्हता निघत आणि त्याच्यासाठी पुढे गेलो. तिथं पण एक साईडला मला मूर्ती भेटली. आम्ही पुढे आलो, तिथं नजर एक किल्ला तिथं आलो आम्ही पुढे आणि तिथे फारच फोटो काढले आणि नजारा पण एक भारी होता तिकडं. फायनली समोर एक तुम्हाला मूर्ती दाखवतो. माझ्या तुषार हसायला लागला म्हणजे पोरी एका साईडला होत्या. पोरीनं बघून हसायला लागला. आम्ही काय बोललो नाही. अडी सुट्ट काढले ना निघालो आम्ही मंदिराकडून भारी होता. सगळे एक वातावरण होतं आणि फोटो काढायला पण भारी वाटायला. इकडं आलो होतो तिकडे पूजा चालू होती, तर आम्ही थोडंफार तर शूट घेतला, लांबूनच शूट घेतलेला होता आणि निघालो. तर इकडे साईडला आम्ही फोटो काढले आणि इकडे आलो तर मंदिरामध्ये पूजा होती. पूजा चालू आहे म्हणजे तर आम्ही आलो तर जवळच तिथं शॉट घेतला. तिथं मंदिरामध्ये गेल्या तिकडं पूजा चालू होती आणि इकडं आलो तर बघा काय वातावरण होता कोळजाचा वातावरण होताना वातावरण बघून आम्ही तिकडून निघालो दुसरीकडनं आलो बसायला. तुषार होता काय मोबाईलच्या टायपिंग खपली ना लागला. तिकडं पोरी चालल्या होत्या तर त्यांच्याकडे बघत होता. त्याला वाटलं तर काही तरी मला पटेल, तर काही पटलेच नाही. आणि तिथं बसलो तरी पण तो एकाची नजरा काही हवत नव्हत्या. नाही एक आला तर काय लागला तर फोटो केलाय फ्री फायर केला लागला म्हणजे दात करते काय.